डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शीख धर्म स्वीकारण्याबाबत योजना केली, पण ही योजना काही कारणामुळे बरखास्त झाली, काही मतभेद झाले। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1943 ते 1947 पर्यंत बौद्ध धर्म स्वीकारण्याबाबत विचार केला आणि त्यांचा कल वाढला। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1949ला बौद्ध धर्माचा गाढा अभ्यास केला, अर्थातच पाली भाषेचा अभ्यास केला। त्यानंतर जे बौद्ध धर्मातील जे ग्रंथ आहेत ते बाबासाहेबांनी हाताळले, मग त्रिपिटक असेल किंवा इत्यादी जे ग्रंथ आहेत ते बाबासाहेबांनी हाताळले। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1950ला भारतीय बौद्धजन समिती किंवा संघ म्हणून एक संघाची स्थापना केली। त्यानंतर त्या संघाची जी रूपांतर आहे पुढे जाऊन भारतीय बौद्ध महासभेमध्ये 1954ला झाले। त्यानंतर सर्व समाजामध्ये ही गोष्ट पसरली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत ते बौद्ध धर्म स्वीकारणार आहेत। जेमतेम 1954 ते 1955मध्ये ही गोष्ट पसरली। त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटी घेण्यासाठी लोक गर्दी करू लागले, बाबासाहेबांबद्दल याबाबत प्रश्न विचारू लागले, बौद्ध धर्माची दीक्षा कशी घेणार, कुठे घेणार याबाबत प्रश्न होऊ लागले। साधारणपणे 10 लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा कशी द्यायची, त्यांना 2 दिवस राहण्याची आणि जेवण्याची सोय कशी करायची, प्रत्येकी 1 रुपये खर्च येईल, अशा प्रकारची योजना किंवा अशा प्रकारची चर्चा चालत होती। त्यामध्ये सोहनलाल शास्त्री नावाचे जे कार्यकर्ते होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काही प्रश्न विचारतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या प्रश्नाचे उत्तर सोहनलाल शास्त्री यांना देतात। तर शास्त्री काय विचारतात, बाबासाहेबांना हा पहिला प्रश्न असतो त्यांचा की बाबासाहेब, आपण बौद्ध धर्माच्या जागी जर आपण ख्रिश्चन धर्म किंवा मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर फायदेशीर ठरले असते का? त्यावर बाबासाहेब त्या शास्त्रींना म्हणतात, शास्त्री, फायदेशीर ठरले असते आणि आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये याची मदत देखील झाली असती आणि आपल्या उन्नतीसाठी इतर जे राष्ट्र आहेत त्यांच्याकडनं आपल्याला मदत देखील झाली असती। आणि आपण ही गोष्ट लक्षात घ्यावी की आपण जे पाणी पिणार आहोत ते दुसऱ्याच्या ओंजळीने आणि दुसऱ्याचं पाणी पिणार आहोत, अर्थातच त्याच्यामध्ये आपला स्वाभिमान आणि स्वावलंबन असणार, त्यामुळे आपण ही गोष्ट करू शकणार नाही। आणि हा जो बुद्ध धर्म आहे तर हा आपलाच धर्म आहे आणि आपण प्राचीन बौद्धच होतो, त्यामुळे बौद्ध धर्म हा आपल्याला योग्य वाटतो। त्यानंतर शास्त्री पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारतात, बाबासाहेब, जर आपण बौद्ध धर्म स्वीकारला तर त्याच्यानंतर आपल्याला शिक्षणामध्ये किंवा आपल्याला नोकरीमध्ये जे आरक्षण भेटायचं आम्हाला तर ते आरक्षण या ठिकाणी रद्द होईल का? त्यावर बाबासाहेब म्हणतात, अलबत्त, हे मुळीच होणार नाही। तर अशा काही म्हणजे आपलं आरक्षण रद्द होणारच नाही अशी तरतूद आपण घटनेमध्ये केली आहे। जर असं झालं तर आपण त्यासाठी झगडू, त्यासाठी लढा देऊ। या लढ्यामध्ये आपल्याला जे इतर समाज आहेत, चांभार, मांग, महार, हे जे सर्व आहेत त्यांना एकत्र आणायचे आणि या लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा द्यायची आहे आणि बौद्ध धर्माची दीक्षा देऊन परिवर्तन घडवायचं आहे आणि परिवर्तन घडवून न्याय हक्कासाठी लढा द्यायचा आहे। तर अशा प्रकारचा दुहेरी लढा असणार असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शास्त्रींना म्हणतात। त्यावर शास्त्री बाबासाहेबांना म्हणतात, बाबासाहेब, आपल्या लोकांना बौद्ध धर्माबद्दल जास्त काही माहिती नाही, तर आपल्याला वाटतंय का की आपले लोक बौद्ध धर्म स्वीकारतील, याचा विरोध तर नाही करणार किंवा विरोध झाला तर एक मोठा प्रश्नपेच निर्माण होईल? यावर बाबासाहेब शास्त्रींना म्हणतात, लोकांना बौद्ध धर्माच्या दीक्षेबाबत उत्सुकता आहे आणि ते या गोष्टीला उत्सुकता एवढे आहेत की ते वाट बघतायत की कधी बाबासाहेब हे बौद्ध धर्माची दीक्षा देतील। ज्यांना ही गोष्ट पटत नाही किंवा जे या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही तर त्यांचा विश्वास पण आपण 10 ते 15 वर्षानंतर या गोष्टीवर बसवण्याचा प्रयत्न करू आणि आपण तसा तो प्रयत्न आपण त्या ठिकाणी मांडू। तर यावर पुन्हा शास्त्री बाबासाहेबांना विचारतात, बाबासाहेब, आपण या बौद्ध धर्माची दीक्षा देण्यासाठी कोणते ठिकाण निवडले? तर बाबासाहेब हे शास्त्रींना म्हणतात, शास्त्री, बघ, मला वाटतं की बौद्ध धर्माची दीक्षा देण्यासाठी मुंबई, औरंगाबाद, सारनाथ आणि नागपूर ही 4 ठिकाणी मी निवडले आहेत। या 4 ठिकाणापैकी एका ठिकाणी मला बौद्ध धर्माची दीक्षा द्यायची आहे, पण माझा जो कल आहे तो कल जास्त नागपूरकडे आहे, त्यामुळे मला वाटतं की नागपूर या ठिकाणीच आपण बौद्ध धर्माची दीक्षा द्यावी। त्यानंतर शास्त्री पुन्हा बाबासाहेबांना विचारतो, बाबासाहेब, नागपूरच का, इतर ठिकाण का नाही? त्यावर बाबासाहेब म्हणतात, नागपूर या नावावरूनच आपल्याला समजून येतं की हे नागवंशीयाचं शहर होतं, अर्थातच नागपूर हे नागवंशीयाचं प्रमुख केंद्र होतं आणि जे तथागत भगवान बुद्ध होते ते पण नागवंशी होते आणि आपण सर्व नागवंशी आहोत, त्यामुळे मला नागपूर योग्य वाटतं। या नागपूर येथूनच बौद्ध आणि नागवंशीयांचा जो धम्मदीक्षेचा कार्यक्रम आहे तो संपूर्ण भारतामध्ये गेला पाहिजे आणि हा संपूर्ण भारत बौद्धमय झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे। तर ही संपूर्ण जी चर्चा आहे ही चर्चा थांबून जाते।
त्यानंतर या चर्चेच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे काही शिष्टमंडळी मुंबई, औरंगाबाद, सारनाथ, नागपूर या ठिकाणाहून बाबासाहेबांकडे जातात आणि ती आपापली या ठिकाणी मागणी ठेवतात की बाबासाहेब, आपण जी बौद्ध धम्माची दीक्षा आहे ती आपण आमच्याकडे द्यावी. पण या ठिकाणी बाबासाहेबांनी निश्चय केलेला असतो की जी बाबासाहेबांना धम्मदीक्षा द्यायची असते ती जुलै महिन्याच्या सुरुवातीसच बाबासाहेबांनी असा निश्चय केलेला असतो की ही जी धम्मदीक्षा द्यायची आहे तर ती फक्त नागपूरलाच द्यायची आहे. तर हा ठराव झाला. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी विचार केला किंवा बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारामध्ये काही परिवर्तन झाले. त्यानंतर बाबासाहेबांना वाटू लागले की आपण नागपूरच्या ऐवजी मुंबई या ठिकाणीच बौद्ध धम्माची दीक्षा द्यावी, कारण की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रतिसाद भेटेल. त्यामुळे बाबासाहेबांनी जे त्या ठिकाणचे सेक्रेटरी होते भारतीय बौद्धजन समिती नागपूर या ठिकाणचे, तर त्यांना बाबासाहेबांनी हे पत्र लिहिले की आपण ही जी योजना आहे किंवा ही धम्मदीक्षाचा जो कार्यक्रम आहे तो आपण नागपूरऐवजी आपण मुंबईला घेणार आहोत, असं बाबासाहेबांनी पत्र लिहिलं. यानंतर नागपूर या ठिकाणची मंडळी हताश झाली, नाराज झाली. त्यानंतर ते दुसरं शिष्टमंडळ घेऊन बाबासाहेबांकडे दिल्लीला गेले आणि परत बाबासाहेबांना त्यांनी विनवणी केली की बाबासाहेब, आपण नागपूर याच ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा द्यावी. तर बाबासाहेबांनी त्याच्यावर विचार केला आणि बाबासाहेबांनी पुन्हा त्यांना नकार दिला. बाबासाहेब ठाम राहिले की मी मुंबईलाच बौद्ध धम्माची दीक्षा देणार. मग त्यानंतर बाबासाहेब काही काळ या गोष्टीवर पुनर्विचार करतात आणि विचार करताना बाबासाहेबांना वाटते की नागपूर हेच योग्य ठिकाण ठरेल, आपण नागपूर याच ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा देऊ शकतो. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय बौद्धजन समिती नागपूर याचे जे सेक्रेटरी असतात WM गोडबोले यांना एक पत्र लिहितात. या पत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना कळवतात की बौद्ध धम्माची दीक्षा देण्यासाठी नागपूरच योग्य आहे आणि नागपूर याच ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा देण्याचं निश्चित झालं आहे. त्यानंतर बाबासाहेब त्यांना असं देखील कळवतात की आपण त्वरित माझी भेट घेण्यासाठी दिल्ली या ठिकाणी यावे. त्यानंतर गोडबोले हे आपल्या 8 सहकाऱ्यांना सोबत घेऊन दिल्ली या ठिकाणी जातात. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत यांचा विचार विनिमय होतो. त्यानंतर नागपूर हे जे स्थळ आहे हे संपूर्णपणे फिक्स होते. अर्थातच नागपूरला या ठिकाणी बाबासाहेबांनी संपूर्णपणे कल दिलेला असतो. या धम्मदीक्षेसाठी कोणता दिवस निवडावा याच्यावर विचार विनिमय झाला. मग तो दिवस निवडण्यात आला. तो दिवस होता 14 ऑक्टोबर 1956. अर्थातच त्या दिवशी अशोका विजयादशमी होती. याच दिवशी चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा गाडा फिरवला होता, बौद्ध धम्माचं परिवर्तन केलं होतं. त्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुन्हा एकदा बौद्ध धम्मा चक्र प्रवर्तन फिरवलं. हे सगळं झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या सर्व गोष्टीची या ठिकाणी बातमीपत्रामध्ये देतात आणि याचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार होतो की बाबासाहेब अशा ठिकाणी नागपूर या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा देणार आहेत. त्यानंतर बाबासाहेबांना हा प्रश्न पडला, आपण बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहोत आणि देणार देखील आहोत, पण ही कोणाकडनं आपण घेऊया. मग त्यानंतर बाबासाहेब हे जे त्या काळचे भंते असतात तर ते त्यांचं नाव आपल्याला माहिती असेल, तर चंद्रमणी हे जे भंते होते तर बाबासाहेब यांना पत्र लिहितात की आपण मला बौद्ध धम्माची दीक्षा द्यावी, जेणेकरून मला माझ्या लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देता येईल. असं करत तो दिवस आला. या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत माई सवितामाई आंबेडकर हे देखील असतात आणि बाबासाहेब आपल्या लाखो अनुयायांसोबत नागपूर या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा देतात. अर्थातच बाबासाहेबांनी या ठिकाणी प्रण घेतलेला असतो की हा जो भारत आहे मी बौद्धमय करेन. अर्थातच जे सर्व आपण आज ज्यांना बहुजन म्हणतो, जे सर्व आपले SC NT OBC या सर्व जातीमधले लोक आहेत, तर यांना बाबासाहेबांनी एकत्र करून बौद्ध धम्मामध्ये घेण्याचा प्रयत्न केला आणि तो बाबासाहेबांचा प्रयत्न त्या काळी यशस्वी ठरला, कारण की त्या काळी लोकांमध्ये एकी होती. त्यावेळेस बाबासाहेबांच्या एका शब्दावर सर्व लोक धावून येत असे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळी संपूर्ण भारतामध्ये परिवर्तन घडवून आणलं. त्यानंतर संपूर्ण जगाला या गोष्टीचं आश्चर्य झालं. तर हे कसं शक्य झालं, या पाठीमागची ताकद काय, या पाठीमागची शक्ती काय, तर त्या काळी बाबासाहेबांना भेटलेली एकीची शक्ती होती. त्या काळी बाबासाहेबांच्या एका शब्दावर लाखो लोक जमायचे. तर आज बाबासाहेब आंबेडकर नाही आहेत, पण त्यांचं नाव आहे, हे नाव म्हणजे आंबेडकर. तर आज या आंबेडकर नावाखाली आज आपण एकत्र का होत नाही आहोत, कारण की सगळ्यांचं ध्येय तर एकच आहे, बाबासाहेब. माझं ध्येय बाबासाहेब आहे, तुमचं ध्येय बाबासाहेब आहे, किंवा जे बाबासाहेबांच्या चळवळीत काम करतात त्या सर्वांचं ध्येय बाबासाहेब आहेत. मग आज एवढे पक्ष का, समता सैनिक दलाचे 3-3 गट का, भारतीय बौद्ध महासभेचे 3-3 गट का,
बाबासाहेबांच्या संकल्पनेतनं उभ्या राहिलेल्या गोष्टी आज संपूर्णपणे विखुरल्यात. बाबासाहेबांनी ज्या गोष्टीची निर्मिती केली होती, बाबासाहेबांनी ज्या संघटनेची निर्मिती केली होती, त्याचे तुकडे का, असा विचार पडतो. कारण की आज तुकडीने जे आपले नेते आहेत किंवा जे लोक संघटना चालवत आहेत, तर तुकडीने ते कितपर पुढे घेऊन जाणार. आज ते बोलत आहेत की जागतिक लेवलला बुद्ध धम्म घेऊन जाऊ किंवा आपल्याला जागतिक लेवलला आपण जर आपली आयडेंटिटी बुद्धिस्ट लावली तर आपली ओळख निर्माण होईल. पण हे काम कितपर होते किंवा हे काम एका दुसऱ्याने होणार आहे का? मला तर वाटतं नाही होणार. कारण की बाबासाहेब हे त्या काळी एक होते आणि बाबासाहेबांचे विचार पण एकच होते. त्यामुळे त्या विचारांना फॉलो करणारे लोकांची संख्या जास्त होती. पण आज बाबासाहेबांचे विचार आहेत, पण त्या विचारांना पुढे घेऊन जाणारे अनेक झालेत. मग यांच्यामध्ये मतभेद का? या ठिकाणी कुठल्या पक्षाचा अध्यक्ष असतो किंवा कुठल्या संस्थेचा अध्यक्ष असतो किंवा कोण सेक्रेटरी असतो, मग हे एकत्र का येत नाहीत? मग म्हणजे हे गटतट का पाडतायत? आज बघा, आपण पाहिलं असेल समता सैनिक दल, तर आज आपण एका छायाचित्राखाली काम नाही करत आहोत. किंवा बाबासाहेबांनी जी समता सैनिक दल उभारली होती, या समता सैनिक दलामधनं आपण महार रेजिमेंट हे नाव ऐकलं असाल, तर महार रेजिमेंटमधनं युद्ध पातळीवर त्या काळी बाबासाहेबांनी बऱ्याचशा लोकांना पाठवलेलं किंवा महार रेजिमेंटमधनं बरेचसे लोक गेले होते. पण आज आपली परिस्थिती काय? आज काय वाटतं आपल्याला? समता सैनिक दल हे कशा प्रकारे काम करते? बाबासाहेबांना अपेक्षित होतं असं काम करते का? बाबासाहेबांनी जी समता सैनिक दल उभारली ती का उभारली आणि कोणाच्या विरोधात उभारली? तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, ही गोष्ट मला सांगायची गरज नाही. आज RSS संपूर्ण देशावर RSSचा कब्जा आहे आणि ते काम करत आहेत. बाबासाहेबांनी यांनाच कुठेतरी पाठी घेऊन यावं आणि हा जो बुद्ध धम्म आहे किंवा भारतातील सर्व लोकांना, जनसामान्यांना खुश ठेवावं किंवा सुखी ठेवावं, हा बाबासाहेबांचा प्रयत्न होता. पण तो प्रयत्न आज अयशस्वी का ठरला? याचं कारण काय? याचं कारण आपले नेते मंडळी असू शकतात, त्यांचा स्वभाव असू शकतो किंवा ते ज्या प्रकारे बोलत आहेत त्यांचं वक्तव्य देखील असू शकतं. वक्तव्य म्हणजे एकतर्फी वक्तव्य, म्हणजे ते बौद्ध करतात, त्यानंतर इतर लोकांना आपण टीका करतो, हे कारण देखील प्रमुख ठरू शकतं. कारण की आपण या ठिकाणी बौद्ध म्हणून फक्त एकाच समाजाला ओळखलं जातं, तो म्हणजे महार समाज. बाकी इतर जे समाज आहेत त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे किंवा ते स्वतःला हिंदू म्हणून हिणवून घेतात. तर बाबासाहेबांचा दृष्टिकोन असा नव्हता. बाबासाहेबांनी त्या काळी जे चांभार होते, मांग होते किंवा जे इतर समाजाचे लोक होते, त्या सर्व लोकांना एकत्र करण्याचा बाबासाहेबांचा ध्येय होता. आणि बाबासाहेबांना वाटलं होतं की हे सर्व लोक बौद्ध धम्मामध्ये येतील आणि बौद्ध धम्म संपूर्ण भारतामध्ये वाढेल आणि जी आपली येणारी पिढी असेल किंवा राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सर्व लोक एकत्र येऊन हा जो धम्माचा गाडा आहे तो पुढे घेऊन जातील. पण आज आपण पाहतो राजकीय क्षेत्रामध्ये पण आपण विखुरलो आहोत. कारण की मी मोठा की तू मोठा किंवा मी हे चांगलं काम करतोय, तू चांगलं काम करतोय, आपण या गोष्टीमध्ये वादावाद घालतोय. त्यानंतर ज्या बौद्ध धम्माच्या शाखा झाल्या पाहिजे होत्या, बौद्ध धम्माच्या जे प्रशिक्षण केंद्र झालं पाहिजे होतं, ते प्रशिक्षण केंद्र आज कुठेतरी खूप पाठीमागे दिसते. आज बाहेरनं ज्या संस्था भारतामध्ये आल्यात त्या या ठिकाणी काम करत आहेत. तर त्याचं एक एक्झाम्पल आपल्याला देईल त्रिलोक्य बौद्ध महासभा म्हणा किंवा जे SN गोयंका गुरुजी यांनी जे भारतामध्ये विपश्यना जी चालवली, तर हे सर्व लोक बाहेरचे आहेत आणि हे लोक या ठिकाणी येऊन कार्य करत आहेत. पण बाबासाहेबांनी जे भारतामध्ये मूळ भारतीय बौद्ध महासभा, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, याची स्थापना केली होती, तर ही आज का विखुरली आहे? याचं विखुरण्याचं कारण काय? आणि ही जी भारतीय बौद्ध महासभा आहे यांनी आजपर्यंत बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनंतर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाणानंतर काय कार्य केले, म्हणजे किती लोकांना या लोकांनी या विषयाकडे वळवले. जे माझे मातंग किंवा चांभार किंवा इतर समाजातील माझे बांधव आहेत त्या लोकांना कितपर वळवण्यात यशस्वी झाले? तर नाही झालेत. कारण की त्यांचा कल हा, त्यांना वाटतं की हिंदू धर्मच श्रेष्ठ आहे, त्यामुळे त्यांचा कल हा हिंदू धर्माकडे जास्त आहे. कारण की या गोष्टीचा प्रसार आणि प्रचार नाही झाला. बाबासाहेबांचे विचार त्यांच्यापर्यंत पोचले नाहीत. विचार गेले पण ते कुठेतरी या ठिकाणी राजकीय क्षेत्र किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये जे नेतृत्व होतं किंवा जे लोक हे संघटन पुढे घेऊन जात होते, तर यांचे आपसी मतभेद त्यांना पाहायला भेटले की यांच्यामध्ये एकीच नाही, हे आपापसामध्ये भांडत आहेत, आपापसामध्ये अनेक पक्ष उभारत आहेत, आपापसामध्ये अनेक संघटना उभारत आहेत.
तर अशा प्रकारचं चित्र आपल्या समाजाचं सर्वत्र गेले. त्याच्यामुळे बाबासाहेबांना मानणारे लोक खूप आहेत, ते इतर समाजामधले आहेत, पण ते बौद्ध होऊ शकले नाही आणि ते होत नाही आहेत. याचं कारण हेच आहे, आज आपल्याला आंबेडकर या नावाचा उपयोग चांगल्या प्रकारे करायची गरज आहे. आंबेडकर या नावाखाली, या छायाछत्राखाली सर्वांनी एकत्र येऊन एकत्र लढा देण्याची गरज आहे. आज देशामध्ये जी महामारी आहे, या महामारीला लढा देण्यासाठी म्हणा किंवा पुढे जी बौद्ध धर्माची चळवळ चालवायची आहे आणि आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलं होतं किंवा बाबासाहेबाचं स्वप्न होतं की जी आपण आपली जी जात आहे किंवा आपला जो समाज आहे तो शासनकर्ता समाज झाला पाहिजे होता. म्हणजे एवढे वर्ष झाले म्हणजे बाबासाहेबांच्या क्रांतीनंतर महाराष्ट्रामध्ये एकही आपला मुख्यमंत्री नाही आहे, तर देश पातळीवरची गोष्ट वेगळी. तर महाराष्ट्राची जी अवस्था आहे ती अशी आहे, कारण की बाबासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये खूप जास्त काम केले. तर महाराष्ट्रामधनं ही चळवळ उभी राहिली पाहिजे होती असं बाबासाहेबांना अपेक्षित होतं. आणि नागपूर या ठिकाणी बाबासाहेबांनी हा जो धम्मचक्र फिरवला, तर नागपूर या ठिकाणाहूनच संपूर्ण भारतामध्ये गेला पाहिजे आणि भारतामधनं संपूर्ण जगामध्ये गेला पाहिजे असा बाबासाहेबांचा निश्चय होता. कारण की बाबासाहेबांनी जो बुद्ध दिला होता तो संपूर्णपणे शुद्ध बुद्ध होता. अर्थातच ज्या काही त्रुट्या होत्या किंवा ज्या काही इतर देशामध्ये आपल्याला गोष्टी पाहायला भेटतात, म्हणजे ईश्वरवादी कल्पना किंवा अंधश्रद्धा, या सर्व गोष्टींना बाबासाहेबांनी दूर सारलेलं. तर बाबासाहेबांनी असा एक वैज्ञानिक बुद्ध आपल्याला दिला होता, नव्यान बौद्ध. तर तो आज आपण बुद्ध कितपर पुढे घेऊन जात आहोत, तर या ठिकाणी आपण अयशस्वी ठरतोय. आज आपल्या ऐतिहासिक वास्तू धूळ खात पडल्यात, कारण की त्या ऐतिहासिक वास्तूवर जाण्याचं कारणच होत नाही, कारण की आपल्या लोकांना बुद्धच माहिती नाहीत, तर त्या ऐतिहासिक वास्तू कशा माहिती पडतील. तर या सर्व गोष्टी आहेत. तर या सर्व गोष्टी या ठिकाणी कुठेतरी आपण या गोष्टीकडे वळलं पाहिजे आणि बाबासाहेबांचा जो धम्माचा गाडा आहे तो पुढे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. माझ्यासारख्या युवकांना म्हणा, अनेक युवक आहेत, या लोकांना सर्वांना संधी देणं गरजेचं आहे. तर बांधवांनो, हे बोधिसत्व चॅनल काम करणार आहे. येत्या काळामध्ये संपूर्ण भारतामध्ये ऐतिहासिक वास्तूवर प्रकाश टाकण्याचं काम करणार आहे. तसेच एक चांगल्या प्रकारचं चित्र आपल्या समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे चॅनल खूप छोटं आहे आणि मी एक सामान्य व्यक्ती आहे, पण मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे. बाबासाहेबांनी मला एक सामाजिक बांधिलकीमध्ये बांधले, तर त्या सामाजिक बांधिलकीच्या ओढीमुळे मला वाटतं की हे कार्य झालं पाहिजे आणि या कार्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा. आपण सर्वांनी हे कार्य पुढे नेण्याचं काम करावं. तर बांधवांनो, या ठिकाणी जे काही मी आज विषय मांडला आहे, तर हा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जे रायटिंग अँड स्पीचेस आहेत, बाबासाहेबांचे जे खंड आहेत, तर त्यामधनं हा घेतला आहे किंवा हा मुद्दा घेतला आहे. तर या मुद्द्यावर मी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित काही माझ्याकडनं थोड्याफार चुका झाल्या असतील, त्याबद्दल मी आपला छोटा भाऊ म्हणून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. तर बांधवांनो, आशा करतो आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट द्या, शेअर करा. तसं जर आपण या बोधिसत्व यूट्यूब चॅनल नवीन असाल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ येतील ते आपण सर्वप्रथम पाहू शकता. आणि सोबतच जो बेल आयकन दिसतोय, जी घंटी दिसते, त्याला देखील प्रेस करा. तर आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.